नमस्कार, आज आपण बनवतोय कच्च्या कैरींचं आंबट तिखट गोड लोणचं। मी अशी टेक्निक सांगणार आहे की आपलं लोणचं 2 वर्षे खराब होणारच नाही। आपण हे गावरानी पद्धतीचं लोणचं बनवणार आहोत। ज्या पद्धतीने माझी आई लोणचं बनवायची त्याच पद्धतीने मी लोणचं बनवून दाखवणार आहे। बऱ्याच लोकांना माहिती नसतं लोणच्याची कैरी कशी घ्यायची। कैरी घेताना गावठी घ्यायची आणि छोट्या साईजची कैरी घ्यायची। एकूण आपण 5 किलो कैरी घेतलेली आहे। आता ह्या कैऱ्या रात्रभर पाण्यात भिजत ठेवायच्या। मग ह्या कैऱ्या दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून घ्यायच्या। रात्रभर कैरी पाण्यात ठेवल्यानंतर कैरी ही मजबूत होते। स्वच्छ पाण्याने कैरी धुवून घ्यायची, नंतर कापडाने पुसायची। कैरी ही स्वच्छ धुतल्याने पुसल्याने लोणचं खराब होत नाही। कैरीचा देठ हा स्वच्छ पुसून घ्यायचा, कारण त्याला बुरशी पण लागलेली असू शकते किंवा चीक पण असतो। आपण ही कैरी आडकितावर कापून घेतलेली आहे। मी बाहेरूनच कापून आणलेली आहे। तुम्ही वाटल्यास घरी पण कापू शकतात। तुमच्याकडे आडकिता नसेल तर तुम्ही बाहेरून कापून आणू शकतात। स्वच्छ एक कापड घेऊन जायचं खाली टाकायला। त्यांच्याकडे स्वच्छ कापड नसतं, कारण खाली घाण लागलेली असते, म्हणून आपलं घरचं कापड घेऊन जायचं। आता ह्या कैऱ्या कापून आणलेल्या आहेत। आपण आतली कोय काढून घ्यायची, मस्त स्वच्छ कापडने पुसून घ्यायचं। आतल्या कोई काढून घ्यायच्या, त्या वाया जाऊ द्यायच्या नाही। त्या मस्त शिजून घ्यायच्या कुकरमध्ये शिजून घ्यायचं। त्यानंतर काळं मीठ लावायचं, उन्हात ठेवायच्या। वाळल्यानंतर अधूनमधून खायचं। ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे ते कोय खाऊ शकतात, त्याच्यामुळे ॲसिडिटी कमी होते। आपण कोयटींचा शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। आपण ह्या फोडी स्वच्छ करून घेतलेले, 5 चमचे मीठ टाकलेले। आपण फोडींमध्ये मीठ कमीच टाकलेले। बरेच जण जास्त मीठ टाकतात। जास्त मीठ टाकल्यानंतर फोडींमधून पाणी सुटतं। पाणी सुटल्यावर लोणचं खराब बी होऊ शकतं, त्यामुळे मीठ कमीच टाकायचं। या ठिकाणी आपण 2 चमचे हळद घेतलेले आहे। हळद टाकल्याने कडक फोडी होतात। आता या फोडींमध्ये हळद मस्त मिक्स करून घ्यायची। हळद मीठ मस्त मिक्स होऊ द्यायचं। या फोडी उन्हात टाकायच्या नाही, फॅनच्या हवेखालीच ठेवायच्या। त्याच कापडवर फोडी उभ्या ठेवायच्या। सालची बाजू खाली ठेवायची, घरची बाजू वरती घ्यायची। एक दिवसभर फॅन खाली ठेवायचं। फॅन जास्त जोरात नाही पाहिजे, 1 किंवा 2 याच्या आकड्यावरच पाहिजे। दुसऱ्या दिवशी लोणचं आपण मस्त भरू शकतो। आपण या ठिकाणी बाजारातून मिरची आणून मिडियम दळून घेतलेलं आहे। हे वाटींचं माप मी नंतर तुम्हाला सांगणार आहे। मोहरी डाळ साल काढलेली घेतलेली आहे आपण, मस्त पिवळा कलर आहे तिचा। आपण हे जाड मीठ घेतलेले, मिक्सरवर थोडं बारीक करू शकतो। आता ही मेथी घेतलेली आहे आपण पावशर। आपण हिला नंतर मिक्सरमध्ये बारीक करू शकतो। या ठिकाणी आपण 1 पावशर गूळ घेतलेला आहे। मी या ठिकाणी पावशर गूळ घेतलेलं आहे, तुम्ही कुठलाही गूळ घेऊ शकतात। बडीशोप घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे, मिरी घेतलेली आहे, हिंग घेतलेले आहे। हा जाड हिंग घेतलेला आहे, तो बारीक करून घेणार आहे। लसूण घेतलेले आहे, लसूण पाकळ्या घेतलेले आहे, 10-20 लसूणच्या पाकळ्या घ्यायच्या। तेल घेताना शेंगदाणे तेलच घ्यायचं, दुसरं कुठलं तेल टाकायचं नाही, लोणचं चांगलं येतं। शेंगदाणे तेल घेतलेले 2 लिटर। आता स्वच्छ पातेलं घेतलेले धुवून, त्याच्यात तेल टाकलेलं आहे मी। आता हे तेल गरम करून घ्यायचं आहे मस्त। मिडियम फ्लेमवर तेल गरम होऊ द्यायचं। तेल गरम झाल्यावर लसूण पाकळ्या टाकायच्या, मग आपल्याला समजतं उकळी आली की नाही। आता तेल गरम होईपर्यंत आपण तोपर्यंत मसाले दळून घ्यायचे। मेथी घेतली होती दळायला, मेथी मस्त दळली गेली। बारीक चाळणीने चाळून घ्यायची। चाळणीने चाळल्यानंतर साल वरती येऊन लागते मेथीची। आपली मेथी ही मिडियम दळली गेली। आता ही मोहरी मिक्सरवर बारीक करून घ्यायची। आपण ही मिडियम दळलेली आहे, जास्त बारीक दळायची नाही। आता हे मीठ पण थोडं बारीक करून घ्यायचं, जास्त बारीक नाही करायचं। बघा आता आपलं मीठ पण दळलं गेलं, तुम्ही बघू शकता, जास्त बारीक नाही दळलेलं। आपण तेल गरम करत ठेवलेलं होतं, त्याच्यात आपण लसूण पाकळ्या टाकतोय 2। लसूण टाकला तर उकळी येते, नाही उकळी आली तर समजून घ्यायचं तेल तापलेलं नाही।
लसूण टाकताना गॅस बंद करून द्यायचा। तुम्ही आता बघू शकता आपल्या तेलाला उकळी आलेली आहे। आपला गॅस बंदच केलेला आहे। जर लसूण पाकळ्या टाकूनही उकळलं नाही तेल तर तुम्ही परत गरम करू शकतात। आता हे तेल पूर्णपणे थंड होऊ द्यायचं। आता ही लाल मिरची वाटीने मोजून घ्यायची। एकूण आपण 7 वाट्या घेतोय। ही मिरची आपण आधीच दळून घेतलेली आहे, बाजारातून आणली होती। काश्मीरी मिरची, बेडकी मिरची दोघं मिळून आणली होती, ती वाळून मस्त दळून घेतलेली आहे। ही मिरची टाकल्यावर जास्त लोणचं तिखट होत नाही। ही वाटी 6वी आहे, एकूण आपण 7 वाट्या टाकतोय। आता आपण मोहरी टाकतोय। मोहरी पण 7 वाटी घेतलेली आहे, मिरचीच्याच बरोबरीने मोहरी पण टाकायची आहे आपल्याला। आता आपल्या झाल्या एकूण 7 वाट्या। मोहरी मस्त पसरून द्यायची। आता आपण मीठ टाकणार आहोत, एकूण 4 वाट्या टाकायच्या। आता आपण पावशेर मेथी बारीक केलेली टाकायची। आता आपण बडीशोप टाकतोय अर्धी वाटी, आपल्या आवडीने पण टाकू शकतो। आता आपण लवंग टाकतोय, 20 ते 25 घेतलेले आहेत लवंग। आपण हिंग घेतलेले होता, तो आता बारीक करून टाकतोय। आता आपण हे लसूण पाकळ्या घेतलेले 10 ते 20 आहेत, त्या टाकून द्यायच्या। हिंगची बारीक पावडर पण टाकून द्यायची। आपलं हे तेल थंड झालेले ते आता आपण मिश्रणात टाकून देणार आहोत। आता हा गूळ आपण पावशेर घेतलेला आहे, तो मस्त बारीक करून घ्यायचा, मग मिश्रणात टाकायचा। गूळ टाकल्यावर जास्त आंबट पण लोणचं होत नाही, तिखट पण होत नाही, आपल्याला ॲसिडिटीचा त्रास पण होत नाही। आता हा मसाला मस्त मिक्स करून घ्यायचा। हा मसाला मस्त मिक्स करून घ्यायचा, पूर्ण गूळ पण पगळून जातो, विरघळून जातो गूळ पण, आणि रात्रभर मस्त झाकून ठेवायचा। तुम्ही बघू शकता मसाल्याचा कलर मस्त लाल होऊ राहिला हळूहळू। आपण 5 ते 10 मिनिटं मस्त मिक्स करून घेतलेले आहे। मिक्स व्यवस्थित झालेले, त्याचा वास पण छान येतोय। आपल्या मसाल्याचा मस्त लाल कलर झालेला आहे बघा। या मिश्रणाला आपण रात्रभर झाकून ठेवायचं, दुसऱ्या दिवशी लोणचं भरायचं। आपण ह्या फोडी 1 दिवस वाळत टाकलेल्या होत्या, फॅन खाली ठेवलेल्या होत्या, त्या मस्त वाळलेल्या गेल्या। या बघा आपल्या फोडी टणटणीत झाल्या मस्त। आपण हा खार रात्रभर झाकून ठेवलेला होता, त्याला मस्त तेल सुटलेलं आहे। आता आपण लोणचं भरायला सुरुवात करणार आहोत। आता फोडी पातेल्यात टाकलेले आहेत, मस्त मिक्स करायच्या हाताने फोडी। तुम्ही पातेल्यात फोडी टाकून पण भरू शकतात, चमच्याने चाळून मिक्स होऊ शकतं लोणचं, पण मी हातानेच फोडी भरते, कारण फोडींमध्ये खार व्यवस्थित भरला जातो। लोणचं भरताना खूप काळजी घ्यावी लागते। पाणी वगैरे जवळ ठेवायचं नसतं, पाण्याचे शिंतडे वगैरे पडले तर लोणचं आपलं खराब होऊ शकतं। लोणचं भरण्यासाठी बरेच लोक मातीचे पण मडके घेतात, काचीचे पण घेतात। आपण ही बरणी घेतलेली चिनी मातीची। हाताने लोणचं भरायला थोडा टाईम लागतो, टाईम लागलेला चांगला असतो, कारण लोणचं आपल्याला वर्षभर टिकवायचं असतं, डब्यांना वगैरे लागतं लोणचं, त्याच्यामुळे लोणच्याची काळजी घ्यायची। या पद्धतीने तुम्ही लोणचं करून बघा, तुम्हाला लोणचं नक्की आवडेल। तुम्हाला लोणचं आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला नक्की विसरू नका। थँक्यू।